नमस्कार, मी शेखर जोशी आणि आपण पाहताय शेजो उवाच. सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त येत्या 17 ते 19 मे या कालावधीत गोव्यामध्ये सनातन राष्ट्र शंख महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवाविषयी सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी माहिती दिली. गोव्याच्या फर्मागुडी येथील इंजिनिअरिंग कॉलेजच्या ग्राउंडवरती संपन्न होत आहे. या कार्यक्रमाला देश विदेशातून 25,000 पेक्षा जास्ती मान्यवर उपस्थित राहत आहेत. या कार्यक्रमाला विदेशातलेच 22 देशामधले जवळजवळ 1200 पेक्षा जास्ती मान्यवर उपस्थित राहत आहेत. ठाणे, मुंबई, रायगड इथला विचार करायचा झाला तर इथनं 2,500 विशेष अतिथी या कार्यक्रमासाठी जाणार आहेत. महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे स्वतः उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासोबतच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब हे स्वतः उपस्थित राहत आहेत. छत्तीसगडचे मुख्यमंत्री उपस्थित राहत आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री जे या सर्वांचं स्वागत करतील, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा होतोय, माननीय श्री प्रमोद सावंतजी हे स्वतः उपस्थित राहणार आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आपल्या सर्वांचे लाडके माननीय योगी आदित्यनाथजी हे देखील उपस्थित राहणार आहेत. आम्ही त्यांना निमंत्रण दिलेलं आहे. तर ह्या कार्यक्रमाला एक भव्य दिव्य असा हा कार्यक्रम होतोय. सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव, रामराज्याकडे आपल्या संपूर्ण विश्वाची वाटचाल करून देणारा हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने संत सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर हिंदू राष्ट्र रत्न पुरस्कार या ठिकाणी पुरस्कार दिला जाणार आहे. सनातन धर्मश्री पुरस्कार असे 2 पुरस्कारांचं वितरण त्या ठिकाणी केलं जाईल. त्याचबरोबर प्रत्येक आलेल्या उपस्थितांमध्ये शौर्य जागृत करणारं शस्त्रकलांचं, प्राचीन शस्त्रकलांचं, शिवकालीन शस्त्रकलांचं प्रदर्शन त्या ठिकाणी कार्यक्रमाच्या मध्ये होणार आहे. आणि शेवटच्या दिवशी 19 तारखेला संपूर्ण विश्वाच्या आरोग्यासाठी, समाधानासाठी, आनंदासाठी महाधन्वंतरी यागाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. हा एक अतिशय भव्य दिव्य असा एक आध्यात्मिक सोहळा आहे. तो विविध संतांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. गुरुदेव श्री श्री रविशंकरजी जे आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक आहेत, योग ऋषी रामदेव बाबा, त्याचबरोबर महंत आणि स्वतः महामंडळेश्वर पूजनीय गोविंददेव गिरीजी महाराज जे अयोध्येचे राम मंदिराचे कोषाध्यक्ष आहेत, ते देखील उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम निवासी कार्यक्रम आहे. जे लोक निवासी नाही आहेत ते दिवसाचा कधी येऊन, दिवसभरात येऊन या कार्यक्रमाचा लाभ जे गोव्यातले आहेत ते निश्चितपणे घेऊ शकतात. अगोदर जर आपल्याला कोणाला यायचं असेल त्याचं मात्र प्री रजिस्ट्रेशन आहे, तर मात्र ऑनलाईन हा कार्यक्रम आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळू शकतो. त्या कार्यक्रमाचा आपण निश्चितपणे लाभ घ्या. मंडळी, आजचा हा भाग आपल्याला आवडला असेल तो इतरांना पुढे पाठवा. तसंच लाईक करा आणि शेजो उवाच हे चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया शेजो उवाचच्या नव्या भागात.